सकाळी उठून ब्रह्मांड नायकाला नमस्कार केला आणि अधोगामी प्रेशर वाढवण्यासाठी एक कडक चहा पिला. इकडं चिमणीची चुळबुळ चालू झाली होती. नंतर आंघोळ वगैरे करून कालच्या कबड्डीच्या वेळी खरचटलेल्या जागी बायकोनं डेटॉल लावून पुसलं आणि नंतर हळद लावायला घेतली. हळद बहुतेक मसाल्याच्या डब्यातली होती. काय आगाग झाली राव, काय सांगू तुम्हाला. नंतर बायको अशी फुंकार घालत होती. म्हणलं काय होणार आहे आता. नंतर आम्ही बाप लेकीने छान छान गंध लावून देवपूजा केली आणि श्रीमद भगवद्गीता वाचायला घेतली. त्यात भगवंत म्हणतात, मी सुद्धा क्षेत्रज्ञ आहे, परंतु मी शरीरातील जीवात्मा नाही, मी परमात्मा आहे. मी प्रत्येक देहामध्ये परमात्मा म्हणून उपस्थित असतो. गीता वाचून झाल्यावर नंतर लेकीने पप्पाच्या बाऊवर अशी फुंकर घातली. तेव्हा कुठंतरी बरं वाटलं. नंतर पैलवानी शेक पिऊन ऑफिसला गेलो आणि आल्यावर गाथा वाचायला घेतली. देवाशी खरोखर संबंध आला, प्रस्थापित झाला की सर्व विश्वाशी आपली सोयरीक होते. कारण सर्वांच्या अंतर्यामी देवच असल्यामुळे साहजिकच एकमेकांमध्ये प्रेमसूत्र आकर्षण रूप होते. बाकी चालायचंच नाही का.